Student, very important topic, that is precautions to be taken while using electricity. First, electric switches and sockets should be fitted at the height at which a small children cannot reach and put pins or nails inside. इलेक्ट्रिक स्विचेस किंवा सॉकेट्स हे उंचावरती लावायला पाहिजे, जेणेकरून काय होईल तर लहान मुलं त्याच्यामध्ये आपली बोटं किंवा पिन किंवा काही नेल्स वगैरे असं खिळे किंवा पिन्स त्याच्यामध्ये घालणार नाही आणि त्यांना शॉक बसू शकणार नाही. प्लग वायर शुड नॉट बी पुल्ड वाईल रिमूव्हिंग द प्लग फ्रॉम इट्स सॉकेट. प्लग वायर जी आहे ती ओढली जाता कामा नये जेव्हा आपण तिला सॉकेटमधनं काढत असू तेव्हा. सेकंड, बिफोर क्लिनिंग अँड इलेक्ट्रिकल appliances it should be switch off and its plug removed from the socket. आपल्याला एखादं इलेक्ट्रिक ॲप्लायन्स जर स्वच्छ करायचं असेल तर त्याला पहिलं काय करायला पाहिजे तर प्लग जो आहे तो काढून स्विच बंद करून त्याचा प्लग काढून नंतरच त्याला साफ केलं पाहिजे. जसं की आपल्याला समजा मिक्सरला साफ करायचं आहे तर काय करणार तुम्ही तर पहिलं म्हणजे त्याचा स्विच जो आहे तो बंद करणार, म्हणजेच त्याचं बटन बंद करणार, त्याचा प्लग बाहेर काढणार आणि मगच आपण त्याला साफ करून ठेवणार. थर्ड, वन्स हँड शूड बी ड्राय वाईल हँडलिंग अँड इलेक्ट्रिकल ॲप्लायन्सेस. इलेक्ट्रिकल ॲप्लायन्सेस हँडल करताना आपले हात सुके केले पाहिजेत, म्हणजेच आपल्या हाताला पाणी असता कामा नये. अँड ॲज फार हॅज पॉसिबल वन शूड यूज फुटवेअर विथ रब्बर सोल्स. आणि समजा आपल्याला जर इलेक्ट्रिकच्या वस्तू हँडल करायच्या असतील तर आपल्या पायामध्ये रब्बर सोल असलेली स्लीपर आपण घातली पाहिजे, जेणेकरून आपल्याला शॉक बसणार नाही. हॅज रब्बर इज द इन्सुलेटर. का तर रब्बर हा इन्सुलेटर आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये जी इलेक्ट्रिसिटी जी आहे ती त्याच्यामध्ये येत नाही. 8, प्रिव्हेंट्स द करंट फ्रॉम फ्लोईंग थ्रू अवर बॉडी. आणि त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये करंट फ्लो होऊ शकत नाही. देअर बाय प्रोटेक्टिंग इट. आणि आपल्याला त्यामुळे आपल्याला प्रोटेक्शन मिळतं. 4, इफ अ पर्सन गेट्स अन इलेक्ट्रिक शॉक. जर एखाद्या माणसाला चुकून इलेक्ट्रिक शॉक लागला, यू शूड नॉट टच दॅट पर्सन. तर आपण त्या माणसाला टच करायचा नाही. का कारण त्याचा शॉक आपल्यामध्ये सुद्धा ट्रान्सफर होऊ शकतो. वी शूड स्विच ऑफ द मेन स्विच. अशा वेळेला काय करायचं तर जो आपल्या घरातला मेन स्विच आहे तो लगेच जाऊन बंद करायचा. अँड इफ द स्विच इज टू फार ॲज यू डू नॉट नो वेअर इट इज लोकेटेड देन यू शूड रिमूव्ह द प्लग फ्रॉम द सॉकेट. जर तुम्हाला माहीत नसेल की स्विच कुठे आहे तर तुम्ही काय करायचं तर प्लग जो आहे तो सॉकेटमधनं काढायचा, जेणेकरून इलेक्ट्रिसिटी जी फ्लो होत आहे ती स्टॉप होईल. इफ नॉट देन यू शूड यूज अ वुडन पोल टू पुश द पर्सन अवे फ्रॉम द इलेक्ट्रिक वायर. आणि जर असं आपल्याला प्लगसुद्धा सॉकेटमधनं काढता आला नसेल तर आपण काय करणार तर एखादा लाकडी काठी घेणार आणि त्यांनी आपण त्या माणसाला पुल करायचा प्रयत्न करू शकतो. सो यू मस्ट हॅव अंडरस्टूड द प्रिकॉशन टू बी टेकन while using electricity.